आज आपण बनवणार आहोत झटपट असे होणारे रवा डोसे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि चवीनुसार मीठ। आता आपण रवा दह्यामध्ये मिक्स करून अर्धा तास ठेवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। याच्यामध्ये मी हा जो घेतलेला आहे तो रवा 1 वाटी घेणार आहे। त्याच्यामध्ये हे 1 वाटी दही घालणार आहे। चवीनुसार मीठ आणि हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे हे आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। हे अर्धा तास आपण असंच ठेवायचं झाकून, म्हणजे रवा हा थोडासा भिजतो। आणि अर्ध्या तासाने आपण याचे आता डोसे बनवणार आहे। आता तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर हा रवा चांगला फुललेला आहे। आता हा थोडासा जाडसर आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी मिक्स करणार आहोत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा जो रवा भिजत ठेवलेला होता तो झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी भाज्या घालणार आहे। कांदा, अर्धा कांदा आहे, हिरवी मिरची, अगदी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर आणि अगदी 4 ते 5 पानं पुदिन्याची आहेत, ती कट करून घेतलेली आहेत। आता हे सगळं आपण मिक्स करू। अशा प्रकारे ही सगळी आपण भाजी मिक्स करून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकू शकता तुम्ही, गाजर, बीट, शिमला मिरची। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता एका साईडला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। आता आपण डोसे पाडून घेऊ। आपण आता गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण जिरे मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण हे जे बनवलेलं रव्याचं मिश्रण आहे हे टाकणार आहोत। आता हे आपण मिश्रण याच्यावर टाकून देणार आहे। पसरवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ करू शकता। हे चांगलं पसरवून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगलं शेकू द्यायचंय।
आता 1-2 मिनिटानंतर आपलं हे डोसा एका साईडून भाजून झालेला आहे. आता आपण हा पलटून घेणार आहे. आता 1-2 मिनिटानंतर आपण बघूया की हा एका साईडून छान भाजलेला आहे. याला आता आपण पलटून घेऊ. बघू शकता असा छान क्रिस्पी होतो हा. दोन्ही साईडून छान असा खरपूस भाजून घ्यायचा. अशा प्रकारे हा दोन्ही साईडून आपला डोसा तयार आहे. बघू शकता. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खाण्यासाठी रेडी आहे गरमागरम डोसा. हा अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे.